नमस्कार. आज आपण एका अशा प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी खरं तर प्रत्येक सजीवाच्या आत लपलेलं एक सिक्रेट इंजिन आहे. हो, हीच ती प्रक्रिया आहे जी आपल्या सगळ्यांना शक्ती देते. चला तर मग या स्रोताबद्दल जाणून घेऊया आणि श्वसनाच्या या अद्भुत जगात डोकावून पाहूया. बरं, आता सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. आपण दिवसभर जे काही करतो त्या सगळ्यांसाठी जी ऊर्जा लागते ती नक्की येते तरी कुठून? कधी विचार केला याचा? हो, म्हणजे अगदी प्रत्येक क्षणी आपण जी ऊर्जा वापरतो ती नेमकी कुठून मिळते? साध्या चालण्यापासून ते अगदी किचकट विचार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी शक्ती लागतेच. म्हणजे बघा, आपली प्रत्येक क्रिया, मग ती हालचाल असेल, आपली वाढ असेल, विचार करणं असो किंवा अगदी कोणतंही काम, या सगळ्यांसाठी ऊर्जेचा सतत पुरवठा लागतोच. आणि जर ही ऊर्जा नसेल ना, तर यापैकी काहीच शक्य नाहीये. मग पुन्हा तोच प्रश्न येतो की ह्या ऊर्जेचा नेमका स्रोत आहे तरी काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे श्वसन. हो, कदाचित आश्चर्य वाटेल, पण श्वसन हीच ती जैविक प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरासाठी आणि बाकी सगळ्या सजीवांसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. असं समजा की हे आपल्या शरीराचं एक पॉवर हाऊस आहे. अच्छा, मग श्वसन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सजीव जे अन्न खातात ना, त्या अन्नापासून ऊर्जा मिळवण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच श्वसन म्हणतात. ही एक केमिकल प्रोसेस आहे जी आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये न थांबता सुरू असते. चला तर मग आता या प्रक्रियेच्या आत जरा डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हे ऊर्जा बनवणारं इंजिन नक्की काम कसं करतं. हे वाटतं तितकं अवघड नाहीये, उलट खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, श्वसनाचे अगदी सोपे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे आपण श्वासावाटे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आत घेतो आणि दुसरा टप्पा म्हणजे या प्रक्रियेनंतर तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. बस, वायूंची ही साधी देवाणघेवाणच या महत्त्वाच्या प्रक्रियेची सुरुवात करून देते. आणि हे जे समीकरण दिसते ना, हे आहे आपल्या जीवनाच्या ऊर्जेचं मूळ सूत्र. यात काय होतं तर अन्न आणि प्राणवायू एकत्र येतात आणि त्यातून तयार होते ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. हीच ती ऊर्जा आहे जी आपल्याला प्रत्येक कामासाठी शक्ती पुरवते. पण यात एक गंमत आहे. जरी सगळे सजीव श्वसन करत असले तरी प्रत्येकाची पद्धत मात्र सारखी नसते. निसर्गाने ही एकच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आणि खरंच खूप अद्भुत पद्धती तयार केल्या आहेत. या तक्त्यावरूनच आपल्याला निसर्गाची विविधता कळते. बघा ना, माणूस आणि प्राणी फुफ्फुसांनी श्वास घेतात, तर मासे कल्ल्यांनी. कीटकांमध्ये तर श्वसन नलिका असतात. आणि वनस्पती त्या पानांवरच्या छोट्या छोट्या छिद्रांमधून म्हणजे रंध्रांमधून श्वसन करतात. म्हणजे बघा, प्रक्रिया एकच पण पद्धती किती वेगवेगळ्या आहेत. आता एका खूप सामान्य गैरसमजाबद्दल बोलूया. आपण अनेकदा श्वसन आणि श्वासोच्छ्वास हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, नाही का? पण सायन्सच्या भाषेत या दोन्हींमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. चला बघूया तो काय आहे. फरक खरं तर खूप सोपा आहे. श्वासोच्छ्वास म्हणजे काय तर फक्त हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं. ही एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. या उलट श्वसन ही एक केमिकल प्रोसेस आहे ज्यात पेशींच्या आतमध्ये अन्नाचं विघटन होऊन ऊर्जा तयार होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर श्वासोश्वास हा श्वसनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, पण तो म्हणजे पूर्ण श्वसन नाही. श्वासोश्वासामुळे फक्त ऑक्सिजन शरीरात येतो, जो नंतर पेशींमध्ये होणाऱ्या त्या खऱ्या श्वसन प्रक्रियेसाठी वापरला जातो. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली निष्कर्षाकडे आलो आहोत. श्वसन ही फक्त एक बायोलॉजिकल प्रोसेस नाहीये, तर ते सजीव असण्याचं एक मूलभूत आणि अविभाज्य लक्षण आहे. खरं तर सजीव आणि निर्जीव यांच्यातला मुख्य फरक हा श्वसनानेच ठरतो. सजीव श्वसन करतात, ऊर्जा बनवतात आणि त्यांच्या जीवनक्रिया सुरू ठेवतात, पण निर्जीव वस्तूंमध्ये यातलं काहीही घडत नाही. त्यामुळे श्वसन हीच सजीव आणि निर्जीव यांच्यामधली एक स्पष्ट सीमारेषा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे वाक्य या प्रक्रियेचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं. श्वसनाशिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही. आपलं जीवन टिकवून ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. तर मग शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. श्वसन म्हणजे खरंच फक्त श्वास घेणं आहे की तो जीवनाचा श्वास आहे? कारण ही प्रक्रिया फक्त हवा आत बाहेर करण्याची नाहीये, तर तीच आपल्या अस्तित्वाचा खरा आधार आहे.